तर हॅलो आणि नमस्कार। तर मी शुभम आणि शेतकरी मित्रांनो, मी सध्या आलेलो आहे शिमला मिरचीची एक लागण आहे जिथं आपण आता सध्या याची लागवड सुरू केली आहे। तर मित्रांनो, ही मिरची आहे सध्या 10 दिवसांची। तर या मिरचीला फुटवा आणि तसेच इथून पुढचे स्प्रे आणि कोणत्या ड्रिचिंग झाल्या याच्याविषयी आपण पूर्ण माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। आणि इथून पुढे आपण या झाडांचा कशा पद्धतीने फुटवा काढणार आहे, तसेच कळी सेटिंग आपण कशी करणार आहे, कशा पद्धतीने, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल। आणि हा प्लॉट आहे सध्या 10 दिवसांचा, मी तुम्हाला प्लॉट दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण आपली अशीच माहिती घेऊ शकताय आपल्या यूट्यूब चॅनलवरून। आणि इतर व्हिडिओ टाकलेत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकताय कशा पद्धतीने आपण बाकीचे प्लॉट आणलेले आहेत। आपल्याकडे खूप भरपूर प्लॉट आहेत, मी प्रत्येक प्लॉटवरती जातो, व्हिजिट करतो आणि तिथे पूर्णपणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून व्हिडिओ बनवलेला असतो तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तर मित्रांनो, या प्लॉटमध्ये आपल्याला काय करायचं, सध्या फुटवा काढायचा आहे आणि पानं थोडीशी आकडल्यावाने होतात आणि शेंडा फ्रेश निघत नाहीये। तर याच्यासाठी आपण काय करायचंय या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे। पहिला तुम्ही हा प्लॉट बघू। तर ही अशा पद्धतीची लागण आहे जिथे झाडांची सध्या वाढ अवस्थेत झाडं आहेत। तर या झाडांना आता 10 दिवस कंप्लीट झालेले आहेत। तर मित्रांनो, या झाडांची काही पाने अशी पूर्णपणे अशी नाजूक आणि कुमकुवत आहेत जे बोकडल्याप्रमाणे दिसून येत आहेत। तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणता स्प्रे घेतला पाहिजे, आणि काही झाडं सध्या जळत आहेत। तर ते झाडं जळण्याचं कारण काय असू शकतं, सध्या टेम्परेचर थोडंसं कमी जास्त होतंय आणि सुरुवातीला स्टार्टिंगला झाडं चिटकताना थोडेसे प्रॉब्लेम होते। तर याला आपण स्टार्टिंगला दिलेलं आहे ह्युमिकची ड्रिचिंग केली, त्याच्यानंतर याला 12 एक्सेटची ड्रिचिंग झाली। आतापर्यंत फक्त याला 2च ड्रिचिंग झालेलं आहेत। आणि त्याच्यानंतर खालून आपण याला शिल्ड सोडलेलं आहे, वबुली ॲग्रोचं शिल्ड म्हणून जे भेटतं ते आपण खाली याला ड्रिपनं सोडलेलं आहे, जेणेकरून झाडं जळायची पूर्णपणे थांबून जातील। म्हणजे मर रोगासाठी शिल्ड हे एक नंबर काम करते। माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील आणि तुम्हालाही या पिकाविषयी माहिती मिळेल। तर मित्रांनो, याला आपण सोडणार आहोत पहिला वबुली ॲग्रोचं सिक्सर सोडल्यानंतर काय होईल, झाडांना फुटवा चांगल्या पद्धतीने साईडनं फांद्या निघणं गरजेचं आहे। झाडांची वाढ होणं गरजेचं नाहीये, झाडांना साईडनं फांद्या निघणं गरजेचं आहे, जेणेकरून झाडामध्ये आपण उत्पन्न चांगल्या पद्धतीचं काढू शकतो आणि कळी सेटिंग हे फास्ट होते सिक्सरनी। तसेच आपण याला नंतर सोडणार आहोत खालून 3 किलो गुळ, जो पाण्यात भिजवून, हे क्षेत्र आहे अर्ध्या एकराचं, त्यामुळे 3 किलो गुळ आपण घेणार आहोत। सिक्सरही आपण 3 लिटर सोडणार आहोत आणि गुळ आपण खालून सोडणार आहोत, जेणेकरून झाडांना कॅल्शियमची कोणत्याही पद्धतीची कमी भासणार नाही आणि झाडं चांगल्या पद्धतीने हेल्दी होतील। आणि त्याच्यानंतर आपण याला स्प्रे घेणार आहोत रोको आणि वेल्डिमेशनचा स्प्रे घेतल्यामुळे काय होईल, सध्या थ्रिप्सलाही कंट्रोल बसेल, तसेच जे छोटी झाडं जळत आहेत त्या झाडांवरतीही जळण्यावरतीही कंट्रोल येऊन जाईल। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।